पर्यावरण संवर्धन, वृक्ष लागवडीला प्रोत्साहन आणि शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ करण्याच्या उद्देशाने आदर्श गाव विकास समिती तोरंगण ह आणि स्वदेश फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने तोरंगण ह येथे एकूण 60 लाभार्थ्यांना एकूण 5172 फळझाडांचे वाटप करण्यात आले। या उपक्रमांतर्गत केशर आंबा 3461, हापूस आंबा 744, काजू 660, चिकू 161, इडलिंबू 91, पेरू 49 आणि कोकम 6 अशा विविध दर्जेदार फळझाडांचे वितरण करण्यात आले। लाभार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत आपल्या शेतात व परिसरात मोठ्या प्रमाणावर फळझाडांची लागवड करून पर्यावरण संवर्धनात योगदान देण्याचा निर्धार व्यक्त केला। स्वदेश फाउंडेशनच्या ग्रामीण विकास उपक्रमांतर्गत शाश्वत शेती, नैसर्गिक संसाधनांचे संवर्धन आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी विविध उपक्रम सातत्याने राबविण्यात येत आहे। त्याचाच एक भाग म्हणून हा फळझाड वाटप उपक्रम आयोजित करण्यात आला आहे। यावेळी स्वदेश फाउंडेशनच्या तुळशीराम खंडागळे, दिवाकर इंगोले, आदर्श गाव विकास समितीचे अध्यक्ष तथा सरपंच राहुल बोरसे, उपसरपंच विठ्ठल बोरसे, समितीचे पदाधिकारी तसेच मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते। उपस्थानी उपक्रमाचे स्वागत करत गावाच्या पर्यावरणपूरक व शाश्वत विकासासाठी ही उपक्रम महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे सांगितले। या उपक्रमामुळे तोरंगण ह परिसरात मोठ्या प्रमाणावर फळबागांची निर्मिती होऊन हरित क्षेत्रात वाढ होणार असून भविष्यात फळ उत्पादनातून शेतकऱ्यांना अतिरिक्त आर्थिक उत्पन्नाचे साधन उपलब्ध होऊन ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी मिळणार आहे। यावेळी सरपंच राहुल बोरसे यांनी सांगितले की तोरंगण ग्रामपंचायत हद्दीत मागील 4 वर्षात सुमारे 19,500 फळझाडांची लागवड करण्यात आली। यामध्ये सॅमसोनाइट कंपनी, ग्रामपंचायत, आदर्श गाव विकास समिती आणि स्वदेश फाउंडेशन यांच्या माध्यमातून झाडे उपलब्ध करून देण्यात आली आहे। फळझाडांच्या लागवडीतून शेतकऱ्यांचा आर्थिक विकास साधणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे। ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक।